अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आजचा विषय असा आहे बघा. आज मी तुम्हाला सांगणार आहे, तर आपण केंद्राकडून जी माहिती असते आपल्याला किंवा काही जी माहिती असते किंवा केंद्रा थ्रू आपण ज्या सेवा करत असतो त्यामध्ये 5 असे व्रत असतात. तर ते व्रत जर आपण केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड वास करत असते. आता लक्ष्मी प्राप्तीसाठीच या सेवा असतात, त्या आपल्या घरात सातत्याने करायला हव्यात. याच्यात सातत्य असणं खूप महत्वाचं आहे. बरेच लोक काय करतात, एका वर्षाला करतात, काही फरक पडला नाही, दुसऱ्या वर्षी सोडून देतात किंवा जे व्रत असतात जे सांगण्यात येतात ते करतात आणि सोडून देतात असतात. तर खूप महत्वाचे असे व्रत आहेत 5, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि लक्षात ठेवा, हे व्रत लक्ष्मी प्राप्तीसाठी सांगितले जातात, धनवृद्धीसाठी सांगितले जातात आपल्या घरात. म्हणून आवर्जून आवर्जून हे व्रत करायचे. मात्र व्रत करत असताना जरी गुरु माऊलींनी आपल्याला व्रत सांगितलेले असतात, भाव मात्र तुमचा असणं खूप महत्वाचं असतं. तुमच्या मनात जर भाव नसेल, तुम्ही माऊलींनी सांगितलं म्हणून करत आहेत, तर हे चुकीचं आहे. माऊली जरी आपल्याला सेवा देत असतात, गुरु माऊली, पण आपला भाव असणं, आपलं पूर्ण समर्पित करणं सेवेसाठी, ते आपलं काम असतं. आपण ज्या भावनेने, ज्या पूर्ण 100% तिथे भाव व्यतीत करून पूजा करू, तेव्हाच आपल्याला लाभ मिळत असतो, तेव्हाच आपल्याला फायदे जे असतात या सेवांचे ते बघायला मिळत असतात. तर आता लक्ष्मी प्राप्तीसाठी 5 व्रत केंद्रातील जे सांगण्यात येतात ते कोणते आहेत ते मी थोडक्यात तुम्हाला सांगेन. तर सगळ्यात पहिला व्रत कोणता? आठवड्यातून किमान शनिवारी घरातील सर्व जाळे जळमटे काढून घर स्वच्छ करावे आणि दरवाजाच्या बाहेर रात्रभर दिवा जळत असावा. ज्या प्रकारे आपण अमावस्याच्या दिवशी स्वच्छता करतो, बरोबर, आपण काय मानतो की अमावस्याला सांगितलेलं असतं स्वच्छता करायची, स्वच्छता करायची. आपण अमावस्याला स्वच्छता केली की नंतर महिनाभर बघत नाही घर. तर असं न करता तुम्हाला सांगेल, दर आठवड्याचा जो शनिवार येत असतो, तुम्ही आठवडाभर नका बघू काही, रोजचे रुटीन ठेवा आपलं. फक्त शनिवारच्या दिवशी जाळं जळमट आपल्या घरातील ज्या भिंती असतात थोडासा झाडू मारून स्वच्छ करायचा आहे, उंबरठा स्वच्छ करायचा आहे. ज्या प्रकारे गुरुवारी आपण हळदीचं लेपन करतो त्या प्रकारे शक्य झालं तर करा, नाहीच झालं तर गोमूत्र शिंपडून आपण उंबरठा स्वच्छ करा. या प्रकारे करायचं आहे. आणि दरवाजाच्या बाहेर तुम्हाला जसं सांगितले गुरुमाऊलींनी की रात्रभर दिवा जळत राहील अशा प्रकारे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे शनिवारच्या दिवशी. आता त्याची ज्योत इकडे असावी का तिकडे असावी का, तर नाही, आपण रेग्युलर जो दिवा लावत असतो त्या प्रकारे दिवा तो तेवत ठेवायचा आहे. इकडे तिकडे वात कुठेच करायची नाही. पुढचं सांगते, प्रति महापौर्णिमेला घरच्या घरी श्री सत्यनारायण पूजा करावी. पौर्णिमेला सत्यनारायण पूजा जी असते केंद्राकडून सांगण्यात आलेली, ती सत्यनारायण पूजा अगदी घरच्या घरी, ब्राह्मण बाबा नसले तरी आपण घरच्या घरी करू शकतो. या पद्धतीने आपण दर पौर्णिमेला, जी पौर्णिमा येते दर महिन्याला, त्या पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजा ही व्हायलाच पाहिजे आपल्या घरात. तुम्ही उपवास करा, नका करा, मात्र प्रदोष काळी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा मात्र आपल्या घरात करायचं आहे. सत्यनारायणचे जे 5 अध्याय असतात ती पोथी वाचली गेली पाहिजे, पूजा करायची आहे. ही माहिती आवश्यक आहे, म्हणून त्याचा व्हिडिओ मी बनवेल. सत्यनारायण पूजा आपण घरच्या घरी कशी करायची नक्कीच बनवेल, तो टाकते तुम्हाला. पुढची आहे कोजागिरी पौर्णिमा पूजन करावे. कोजागिरी पौर्णिमा जी असते वर्षातून मोठी पौर्णिमा जी मानली जाते, ज्या प्रकारे सर्व पित्रे अमावस्या ही मोठी पौर्णिमा मानली जाते, त्या प्रकारे कोजागिरी पौर्णिमा ही सगळ्यात मोठी पौर्णिमा एका वर्षातली मानली जाते. त्या दिवशी इंद्रदेव, चंद्र, माता लक्ष्मी आणि कुबेर देवता हे पृथ्वी तलावर वास करत असतात आणि स्वतः आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. म्हणून आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जी पूजा दिली जाते ती नक्कीच प्रत्येक घरात व्हायला पाहिजे. जो कोणी सेवेकरी असतो त्यांनी सगळ्यांनी या सेवा करायला पाहिजे. नक्कीच तुमची प्रगती होईल. पुढचं, दिवाळीचे लक्ष्मीपूजन करावे. दिवाळीचे जे लक्ष्मीपूजन आपल्याला विधी जो सांगितलेला असतो शास्त्रोक्त पद्धतीने सांगण्यात येतात केंद्राकडून, तो 5 दिवसांचा जी दिवाळी चालत असते
प्रत्येक दिवसाची पूजा ही वेगवेगळी असते. जसं वसुबारस, सगळे काही धनत्रयोदशी, वसुबारस, दिवाळी पूजा, नंतर त्यानंतर येणारा पाडवा, सगळ्या ज्या लाईनीत आपले भाऊबीज झालं या गोष्टी चालतात, त्या प्रकारे आपण ती दिवाळी साजरी केली गेली पाहिजे आपल्या घरात. तेव्हा आपल्या घरात लक्ष्मी माता वास करत असतात. पुढचं आणि शेवटचं 5वं व्रत म्हणजे दर महिन्याच्या उत्पन्नातून किंवा पगारातून, आपला जो पगार होतो त्यातून काही रक्कम बाजूला काढून देवघरात डबा ठेवावा आणि ती रक्कम जमा करावी व न मोजता कोणत्याही देवस्थानाला दान करावे. आता जो आपला पगार येत असतो, दर महिन्याला पगार होतो बरोबर, शेवटचं व्रत आहे हे, गुरुमाऊलींनी सांगितलेलं शेवटचं व्रत आहे. तर दर महिन्याला आपला पगार होत असतो. आता तुमचा पगार 100 रुपये जरी असला, 100 रुपयामधून तुम्ही 5 रुपये काढा. मी उदाहरण म्हणून सांगेल तुम्हाला. आता तुमचा पगार काही 100 नसेल, एका महिन्याचा पगार जो काही असेल त्यामधून तुम्ही 5 रुपये, समजा 100 असेल तर 5 रुपये काढा बाजूला. ठीक आहे, 5 नाही तर 2 रुपये काढा. तर एक डब्बा करायचा आपण आणि त्या डब्यात ते दर महिन्याचा पगार आला की त्यामधून सर्वात आधी त्या डब्यात टाकायचे, नंतर आपण खर्च करायचा. कधीही पगार आल्या आल्या लगेच खर्च करायचा नाही. त्याच्यातून थोडे पैसे काढून डब्यात टाकायचे आणि ते पैसे नंतर आपण एका वर्षात या प्रकारे कधीही आपला डब्बा साचला तेव्हा देखील आपण करू शकतो, किंवा एका वर्षात एक वेळा तुम्ही हा जो डब्याचे पैसे असतात ते मोजायचे नाहीयेत. यथाशक्ती तुमच्या स्व इच्छेने किंवा म्हणायचं किंवा बोलायचं देखील नाही, बाहेर लोकांना वाजागाजा करायचा नाहीये की मी असं करतो मी असं करतो. तर तुम्हाला एक सांगेल, जे काही पैसे आहेत ते मोजायचे नाही ना, स्वार्थ ठेवायचा नाही, निस्वार्थ भावनेने तुम्हाला ते एखाद्या मंदिरात दान करायचे आहेत. जर तुम्हाला जमलं तर आपले केंद्र असतात, मठ असतात, तिथे दान करू शकतात, किंवा एखाद्या ठिकाणी जसं आपलं दिंडोरी प्रणित मठ असतात तिथे कार्यक्रम घेण्यात येतात, सप्ताह चालत असतो, तेव्हा अन्नदानासाठी तुम्ही देखील हे पैसे देऊ शकतात. तुमच्या स्व इच्छेने हे पैसे यूज करू शकतात, किंवा दानपेटीत तुम्ही टाकून या तरी देखील चालेल, किंवा अन्नदान होत असेल तर अन्नदानासाठी तिथे देऊ शकतात, किंवा त्या पैशांमधून तुम्ही तांदूळ घेऊन देऊ शकतात, साखर घेऊन देऊन तिथे दान करू शकतात. या प्रकारे तुम्हाला मात्र मंदिरांमध्ये दान करायचे आहेत हे पैसे. आणि असं नाही की गरीब लोकांना दान करा, जे हे पैसे आपण देवासाठी काढत असतो हे मात्र तुम्हाला मंदिरांमध्येच दान करायचे आहेत, हे लक्षात घ्या. तर या प्रकारे हे जे 5 व्रत मी तुम्हाला सांगितले, हे 5 व्रत ज्या घरांमध्ये, ज्या सेवेकऱ्याच्या घरामध्ये स्वामी समर्थ केंद्रानुसार, दिंडोरी प्रणित केंद्रानुसार आपण सेवा करत असतो, सांगितले गेलेले हे 5 व्रत ज्या घरांमध्ये होत असतात त्या घरांमध्ये माता लक्ष्मी या वास करत असतात. परत एकदा तुम्हाला सांगेल की सेवा करत असताना ही मनापासून करा, मोजून मापून सेवा करू नका, आणि शुद्ध मनाने करा आणि निस्वार्थ भावनेने करा, मन चांगलं ठेवून करा, असं मी तुम्हाला सांगेल. नक्कीच तुमच्या घरात माता लक्ष्मी या वास करतील, तुम्हाला कधीच कशाची कमी भासणार नाही. तुम्ही अनुभव स्वतः घेऊन बघा. असं नाही की एका वर्षाला पूजा केली दुसरं वर्ष राहून देऊ, असं करू नका. प्रत्येक वर्षी तुम्ही पूजा करा आणि आपल्या पूजेमध्ये सातत्य ठेवा. जरी विघ्न आले, संकट आले तर येऊ देत, महाराज आहेत आपल्या सोबत. तुम्ही सातत्य ठेवा आणि आपल्या सेवा कंटिन्यू करा. नक्कीच एक दिवस चांगला आपल्यासाठी येत असतो. चला मग, सांगितलेली सेवा जी आहे ती गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करते आणि महाराजांच्या चरणी अर्पण करते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.